वा नामदेव गंठे राजा इकडे गडा दगडू आज बरं वाळगं दिसलं गडा माय आले. अजून घंट्यात लग्न झालं तापासून तोंडने दाखवले यानं मले. बोलतही नाही जोडून जाते तर आज कसा येऊन राहिले. हा थांबा थांबा नामदेव भाऊ येऊ द्या झाले काय गट्टर घुमा कसा मला चक्कर. नामदेव भाऊ पुरी गुंडी फसली राजा काय करा काय नाही मला काही सुसून नाही राहिला राजा. काहीतरी सल्ला द्या राजा मला. काम पडले की नामदेव आठवते आणि लग्नाच्या वेळेस शिवला होता बाबा. पुढे 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 आम्हाला लग्नाला सांगितलं नाही बाबा. आम्ही काय जास्त खात होतो बाबा. काय गुंडी अटकली अटकला तर नामदेव दिसला. नामदेव भाऊ तुम्ही लागलं असतं फायरला खेटर काढा आणि 2 मारा माले लागलं असतं. पण माय आता कसं हे काम मा सलटून द्या राजा मला काही समजून नाही राहिलं. काय करा काही नाही. पण काय झालं काय नाही हे सांगशील तास होईन की नाही. तू सांगून आला काय सलटून द्या चालू आहे तुझे. नामदेव राजा मा पुरा रगडा होऊन राहिला राजा याच्यात. माई बायको एकाकडे वळते माय काय ओढून राहील सांगा आता. मायकडून बोललो तर बायकोले राग बायकोकडून बोललो तर मायले राग. काय करा मला काही सुचत नाही राजा. तू बुढी तर लयच गरीब आहे बाबा काहीच तर बोलत नाही का चालत नाही का. गावात कोणाची भांडण नाही तंटा नाही काही नाही. हे कसं काय मग दगडू तुला मी का खोटं सांगून आलो बा. मा घरी चालतो कसं असते तर पाय माझं बोक्यासारखी फायटिंग चालू असते आवडता जाते मला. तिले बोललं तर तिले राग तिले बोललं तर इले राग घ्या आपत जाय माग. काय करा मला काही समजून नाही राहिला आता. अबे गंठन मग बायकोला समजून सांगायचं रात्री. तुला समजून सांगता येत नाही का की माय कशी म्हातारी झाली आता म्हातारा वयात बडबड करत असते हे वय असते ढमुक टमुक समजून सांगायचं आपण. काय समजून अरे शब्द नाही ऐकत बाबा. चमाल कुत्ते किती समजून सांगा समजून ऐकत नाहीत ना बापा. म्हणून तर तुमच्या जवळ आलो मी. काय करा मला काही सुचून नाही राहिलं. गंठन कसं आहे माहिती आहे का तुला मायले समजून सांगून काही समजत नाही पण बायकोले सांगू शकतं की नाही. बायको शिकेल सवरेला आल्या का तुला काय हेंबाळाच राहिला का बायकोला समजून सांगायचं. काय गडाय दगडू माय बायकोले हुड आहे ना बा काहीच ऐकत नाही ना बा. काय सांगू तुले कसं तुझ्या बायकोले एकच सांग की म्हणा सरे कामं लवकरात लवकर अटकले पाहिजे. तुझी बायको कामं करत नशील कामात गणगण करत असेल म्हणून ते बुडील ते काही सहन होत नशील. तुझी बुडी कणकण लावत असेल. हा आमच्या घरचा इतिहास हाच होता ना. पण आम्ही कसं त्या मावशीला शांताला समजून सांगितलं की बा कामं कसं पटपट करत जाय मा बुडील कसं पटत नाही. कसं या म्हाताऱ्या लोकांना कसं कामं असे फटफट पाहिजे. असं गणगणे काम नाही पाहिजे. घर कसं झाडेल पाहिजे पाणी घरात डमडम पाहिजे कपडे असे पडेल नाही पाहिजे धुईधाय करून ओके सकाळी आंघोळ झालीच पाहिजे. म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं कसं नियम आहेत ते बांधेल तसं राहिलं पाहिजे असं वाटते त्याईले. आमचे भाऊ घोर अटिस्ताय मग माय बायको 9 वाजता उठते. पाहिले का गंठन रात्री लवकर झपत जा मग 11च्या 10च्या अंदर झपून राहा. आपण सकाळी 6 उठा. रातभर का आले जागा घेणं दे ना मग सकाळी कसं टाइम होतेच उठायले जागलं की. बरोबर आता तुम्ही म्हणता तर तसं करून पाहतो बा एकदा जमलं तर जमलं काय तर मग काही हे काही वाजन तरी काही थांबत नाही. भांडणं होतातच मा घरी कीर्तन ऐकाच लागते मला सकाळ संध्याकाळ. बरोबर सांगून पाहतो समजून नाही समजले तर मला सांगतो मग मी येईन तुझ्या घरी. बरोबर नामदेव भाऊ येतो मग मी. नामदेव भाऊ असं असते मग कोणी मनात नसलं लग्नात की काय म्हणून राहिले की आता भांडणं शिवल्यान दिल्यान भाऊ संबंध करून भानगोडी पोरगी यायला एखादी तिचे माय बाप बी भानगोळ्या. मग याच्या घरी भांडण करीन तर काय ना 9 वाजता उठते म्हणते माय बायको बिनलासारखा सांगते बी. सांगा आता 9 वाजता उठल्यावर याची माय किंग करीन नाही तर काय तर बोलीन नाही तर काय तर कोणची सूनवाईली 9 वाजता उठते. भाऊ जास्त काही मनात पडू नका बरं. तुमच्याच गळ्यात पडीने येऊन चाल बा आपलं काम करू आपण. थांब ना आता याला घेऊ तर दे यानं त्याच्या मायच्या देखत मला बोलला नाही एवढा. थांब रे म्हणा तू आज चाकोरीवर चाकच नाही बसू देत ना. ये रे म्हणा तू मग तुझ्या हात पायतो मग मी कसा बोलला मला तर तुझ्या हात पायतोस ना. मोठा लोणी लावते मला इकडे बसणं टी बसणं जरा करू दे ना. मोठा मग लोणी लावते मला. थांब ना म्हणा तू रे बोलायचा बदला तर घेतोस मी आज तुझ्याकडून. आज तर फुल गरम दिसते मला. आज तर आपल्याला काठायला लागू देत नाही बायको. आज पाहिलं कशी पाहून राहिली मोठमोठं पहिले जेवून बसली असतं. आता बायकोला चोपड चापड काढायला बघू घंट्या नाही तर मग काही खरं नाही ते वासच घेत बसल्या मग जोडे येत देत नाही त्यात गरम दिसून राहिली पुरी. अरे बाबा आज तर काही पोटात काम केलं तू ना बाबा पहिला नंबर लवकर झाला असतं माग येऊन बसली बाबा आठी. पाय ना का लोणी लावते मला आता. थांब रे तू झालं ना आता सुरू पान कसा आता चोपड चापड करते मला तर. हे तुमची माय करून राहिली सगळे काम मी काही नाही करून राहिली काही मला काही घेणं देणं नाही. तू कोण एवढी गरम होतं डोक्याला काऊन ताप घेतो तू घेणं देणं काही गरज नाही बा ताप घ्यायची. त्या खेळडीला सांगा ना तुमच्या मायले उठले सुटले की मला चोपड चापड करता बा फक्त. तुमच्या मायला सांगा ना समजून उठली सुटली की ते बोकांड्यावर नाचते बा हे नाही केलं ते नाही केलं
समजून सांगा जरा आता डबल थैतच नसते बापा मा उरार नाही घोड्यासारखी. जाऊ दे ना बाप्पा, तू समजूतदार शिकेलास. मायावाडा नाही आहे, म्हातारी आहे बिचारी. काय ती म्हातारा माणूस किरकिर करतच राहते, त्याच्या स्वभाव असतो असते. सोडून द्यायचं आपण, या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं. तू काय एवढी घेऊन बसत असतं घेणं देणं? हे काय समजूतदारपणा लक्षणात का बा? हे बरं मा भोवती बडबड बडबड केल्या जाते. कामा नाही सुचत तसे फटाफट करायचे. करून म्हणते माणूस माय म्हातारी आहे म्हणते, तू समजून घे, शिकेलास तू. अरे बापा शिकेला म्हणून तर ऐकून घेऊन राहिली मी, नाही एखादी राहतही नव्हती. तू शिकेलाय म्हणतं, मग ही किरकिर घरात चांगली वाटते काय? व चार चौघं काय म्हणतील, लोक पाहिलं की थू करतात बा. इज्जत जाते आपली घेणं देणं. काय तर बा गंठेची बायको सकाळी सकाळी सासूला बोलते. सांगतो आता साऱ्या बाया माणसं बोलतात ना, चिवचिव होते गावात. गावातले लोक हे म्हणतात आणि ते म्हणतात. मग तुमच्या मायले सांगतायत काय मी भांडवडी आहे काय? मी करतो का भांडण तुमच्या मायासोबत? समजून सांगा जरा असं. मायले समजून सांगणं, मायले नाही फक्त बायकोले समजून सांगा. बायको ऐकतेस ना मग. तुम्ही बी त्या बुढीच्या घरानं मला सांगत असाल तर तुम्ही चालले जा आटून लवकर. बोलायचं नाही माझ्यासोबत, जावा लवकर. काही गरम होऊ नको बा, घेणं देणं जाऊ दे, चाल झोपून राहू आपण. चाल मग. मी झपत फपत नाही. तुम्हाला झपण्याशी जावा, खाली झपात अटी नाही झपायचं वर. तू अशी कोण करून राहिली? मार कोण गरम होऊन राहिली तू? मी कोणती तू इकडे बाग आपली खाली झापा करून राहिली. आपण कासाठी यायचं, दोघांसाठी आहे की नाही? ते मला काही सांगायचं नाही बरं. गरम आणि फरमचा विषय तो बंदच करा तुम्ही डायरेक्ट, आणि जा खाली झपा लवकर. डोकं नका मॅट करू माया. पहिलेच त्या थेडगीच्यानं सगळे मॅट व्हायला मी, माझ्या डोकं सगळं भिन्न करून राहिलं. त्या मायनं जर असं केलं असतं, अशी बोलली असती तर तुम्ही काय केलं असतं? त्या मायला खेट्ट मारले असते काय? की साधवलं असतं त्या मायले तुला? आणि बोरून अरे का रे करून राहिली मायवर मायली तू? काय कसं काय बा हे? तू शिकेलास ना, समजून घेत जाईन साऱ्या गोष्टी. माय तुमच्या मायसारखे बावन नाही ना. मायला गरीब आहे म्हटलं माहिती आहे काय? सुनीच्या पुढे पुढे कामं करते माय. तुम्हाला काय माहित आहे? आणि हे तुमची माय एक डंगरी मलाच दाबून घेते. तुझी इच्छा काही भांडण मोडायला नाही, तुझी इच्छा भांडण करायला दिसते मला. तुझ्या काही तुझ्या तेळेल स्वभाव तू काही सोडत नाही. तुला भांडणाचीच खायला कर बाबा, करत बस बापा भांडणं. कर मा इज्जतीचा कचरा म्हणजे त्या मनानं कर बापा. तुला मी किती समजून सांगून तू काही माय ऐकत नाही. नको ऐकू बापा, त्या मता नको. जा बरं, मी मामा नास करीत. जा तुम्ही तिकडे. माय काढते तो. माय काय एवढी रस्त्यावर पडेल दिसून राहिली का तुला? त्या मायासारखे भाव नाही का? माय त्या मायासारखी तर भांडगोळी नाही कोणी गावात बाई. हे काही नाही निघणार अशी. त्याच्या नांदीने लागत मी. हो माय भानगोडी आहे, मी भानगोळा. तुझं मुकड्यांचं पटीस डोकं खाऊ, आता बेजा नको खाऊ. दाबीन गच्ची तुई. डोकं काय चिंता, प्रेमान समजून सांगून सांगा, ऐकतच नाही. मला माहितीच आहे ना, तुम्ही गच्ची दाबायला चालताना मला मारून टाकायला चालताना अर्धी तू मार ना, तू मार मला. आता नाही, आता लय सहन केलं तू ना. आता नाही, आता फक्त याची माय बोलो की हा बोलो. कोणी बोललं तर आता डायरेक्ट थैली उचलायची आणि माय निघून जायचं. का माय किती वाळकोचे नळ येलात. वाया चालले ना नळ. एवढ्या उशिरा उठतात का कोणी? मी सांगलं ना तुले की लवकर उठत जाय म्हणून. पाणी पाहिलं किती वाया चाललं तर. एक तर 8-10 दिवस नळ येत नाहीत. नळ आले नाही की आपली पंचायत होते ना, मग पाणी नाही भेटत ना आपल्याला. केलं तर मी काय करू? तुम्ही ना काय केलं अदलं? काय केलं तुम्ही ना? तुम्ही भरायला लागत होते की मग पाणी? मोठे मला शाहजोगासारखे सांगून राहिली हे बुडी. पाणी नाही भरलं तुला, नळ येलात आणि तुम्ही काय करून राहिलं? माहिती तुला कसं समजत नाही व? आपल्या गावात 8-10 दिवसातून नळ येतात व दुसरं साधन बी नाही काही बा. नळाशिवाय जुगू पाणी पुरवा लागते व. त्या माहेरासारखा काय काठी परमगस पाणी किती सांडवा. ते आहेत बापा, हिरी आहेत, बोर आहेत, वावरातून पाणी आणलं जाते. पण इकडे नाही ना तसं. इकडे लय पाणी जुगू वापरा लागते. समजून घेत जाय बाजारा शिक. मी किती सांगत जाऊ तुले? काढलीस ना माई माय? खाल्लास ना मायचा गु? तुम्ही माय काढल्याशिवाय राहतच नाही म्हटलं, माहित आहे काय? माय बाई कशी आड घेतो माय बाई मायावर तू. मी ना काही तुम्ही माय नाही काढली बा. माहेराची गोष्ट काढली मी ना, की पाणी तिकडे जास्त आहे आपल्या इकडे कमी आहे म्हणून. हे काही नका सांगू ना तुम्ही. तुमचा म्हणायचा अर्थ तोच होता ना. मायच काढणं होती तुम्हाला. आणि मोठे बहाणे करून राहिले तुम्ही. आता उठून डोळे चोळत दारी आली नाही तर म्हणते बुड्डी लागे पाणी नाही भरत का तू नळ येला. मग एवढंच वाटते तर आपल्या पोराले सांगा का मी ठेका घेतला का एकटीनं? पोरगा याय ना झपेल संडवण, पोराले उठवा. कशी आहेस तू? तुझ्यासोबत सुद्धा बोललं तर तुला हेकोळं लागते हो बाई. मी चांगली बोलून राहिली तुझ्यासोबत. मी काही भांडणाजोगती बोलून नाही राहिली बाबा. काही मोठ्यानं बोलून नाही राहिली तुझ्यासोबत. समजून सांगून राहिली मी तुले. माहित आहे मला सगळं. समजून सांगणं तुमचं कसं आहे, मोठ्यानं बोलणं कसं आहे, म्हणजे सगळे समजतात तुमचेच आहे. नका सांगत जाऊ मला. त्या गावाचे नखरे शिकेला ना तुम्ही. नखरे खोरा तुम्ही. माहित आहे मला सगळं. बरोबर तुम्ही आडीने घेत असता. एवढी आळ नको घेत जाऊ ना मायावर. मी काय बोलली हो तुले? काय बोलली अशी? समजून सांगतो बा मी. तेवढं तर ऐकायला पाहिजेत ना तुला. तू ऐकतही नाही तेवढं माया म्हटलं. ते मला सांगायचं नाही. मी ना माय बापाची नाही ऐकलं. तुमची काय ऐकू? चालले मोठे. मला एवढंच वाटते की नाही तुमच्या पोराला आता उठवा आणि पाणी भरायला लावा. मी पाणी भरत नाही. पाणी भरायला नाही मी ना माय बापाच्या घरी. आणि मला भरता येत नाही. उठा तुमच्या पोराले. नको भरू माय बाई, नको भरू ना. पाणी नको भरू वाटलं असतं, पण कसं आवाज नको करू ना. कसं आजूबाजूने सगळा आवाज चालला जाते बा. मग विचारतात कोणाची सून आहे, कोणाची सून आहे. आपली इज्जत जाते ना. एवढा भेव बाबा तुम्हाला? आजूबाजूने माझा आवाज जाईल त्याच्यापेक्षा तर तुम्ही तर बंद गावात फिरून राहिला सांगून
की मैसून अशी आहे, मैसून हे नाही करत, मैसून ते नाही करत. बंद पेरलं ना तुम्ही ना सगळ्या गावात. आम्हाला तसं काही माहितच नाही पडत. सांगतात ना मला बाया सांगतात ना. कशी हो माय कशी हो? मी कधी गेली हो माय बायाजवळ सांगायले? मी तर घराच्या बाहेरही निघत नाही लवकर. तुला तर माहित आहे. मला माहितच नाही वाटते. मला सगळं माहित पडते. मला बाया सांगतात ना, सगळ्या खबरा सांगतात मला बाया. मी कुठे जात नाही की नाही तरी घरपोच खबरा पोहोचतात. मला माहित आहे काय? संडास असल्यावर तुम्ही संडासात काऊन नाही बसत बरं? बाहेर जाता टप्पर घेऊन काऊन जाता? आम्हाला माहित नाही काय? बाहेर बरोबर बुलबुल होते ना बायासोबत, गोष्टी होतात ना. याचं त्याचं सांगणं होते सुनीचं, हे सुनमाई अशी आहे तशी आहे, हे बरोबर सांगणं होते ना. म्हणून तर तुम्ही टप्पर उचलला की निघल्या. तू तर नवायच आहे बिचारे. तू तर बंधनच टाकून राहिली. हे नका करू, ते नका करू, तुम्ही अशाच करता, तुम्ही तशाच करता. बरं तुम्ही माया मूळ नाहीये तुमच्यासोबत बोलायचं. जा डोकं नका खाऊ माया. तुम्ही जे काय सांगायचं आहे तुमच्या पोराला सांगा, ते माझ्यासोबत नका बोलू. माय बाई तुझ्यासोबत नाही बोलत माय बाई. मा पोराला सांग तुम्ही काय आहे तर. जाऊ दे डोकं नको माय बाई. तू बी माया जाय भाई लवकर जाय. कोणाला सांगून राहिला? जा ना पोराला सांगा. एवढी 52 वायरी भेटली बापा, असं वाटत नव्हतं. एवढी 52 निघीन म्हणून असं वाटलं बापा आपल्या पोराचं लग्न झालं की आपल्याला सुखच आहे, सगळं आयतं भेटीन. पण कायचं काही सगळं आपल्यालाच करावं लागते ना. सगळं आपल्यालाच उरापोटावर घ्यायला लागते. अशी अवदसा निघली ना टंग करत. तिला हाच धंदा आहे. इकून निघली या गल्लीतून, कितीकून निघते त्या गल्लीतून. फक्त माय पेरत जाते ते. तिला हाच धंदा आहे. आता फक्त मला एखाद्या बाईने सांगू दे की तू सासू अशी सांगते मला की तशी सांगते. म्हणजे नाही झेट्या धरून उपटल्या तर मग म्हणून आता बस झाला. आता लय ऐकून राहिली, डोक्यावर चढून राहिली. ते काही म्हणून नाही राहिली मी तर, काही बोलून नाही राहिली तर. आता तिचा हातच पाहतो फक्त. आता ऐकू दे फक्त. माझ्या कानावर तर येऊ दे काही गोष्टी सांगतो मग तिले. अरे अंबादास भाऊ, बबन माऊली दिसले का तुम्हाला कुठे? दिसू नाही राहिले सकाळपासून. अरे बबन माऊली काय शिवला तुला का दिसणार आहे रे बाबा? ते तर प्रचार करायला जायला, तो कंदील पुढे जायला त्याच्याबरोबर. अरे सायाची एकटीच गेली सायाची. तिकडे संडवण खाती आणि मी एकटाच गाठ ठेवलो मुली. सायाजीने सांगितलं नाही मुली. काय शिवलाल भाऊ तुम्हाला नेलं नाही वाटते बबन माऊलीनं? ते एकटेच गेले वाटते. तुम्हाला ठेवलं वाटते इकडे लटकट. नाही तसं काही नाही गड्या. मीच गेलो नाही. ती म्हणत मला चाल. मी म्हटलं कुठे जा बा. कोणाचा प्रचार करा, कोणा मागे काय कुत्र्यासारखं फिरा. आपण काही गेलो नाही गड्या. आपल्याला काही ते जमत नाही. फुकाचं काय त्याला स्वस्त माग काय. आपल्याला जमत नाही. आपण स्वाभिमानी माणसं. गावाचा लुच्चा खाव खाव करते. झटी नाही झटी बोट घालते आणि म्हणते मी स्वाभिमानी. सांगा आता कुकडे स्वाभिमान आहे? शिवलाल मग कसं करणं? ते या पार्टीत गेले असेल तर त्या पार्टीत जा. विरुद्ध पार्टी करा तुमची दोघा तिघायची. कोणासोबत जा हेच तर समजून नाही राहिलं. कोण कोण्या पक्षात जाईन याची गॅरंटी नाही. आपण कुकडे भिडता. काय इकडे का लढाई करता का त्याच्यासाठी? यांना देणं. ते कुकडे चिटकतात वरचे. आपण खालचे नाही चिटकत फक्त इकडे तिकडे. आपण चालत नाही एकामेकाले. बरोबर बोला लागला शिवला. आपण कार्यकर्ते एकामेका लग्नात जाणार नाही याच्यासाठी हरामखोरीसाठी भांडणं करा, खाली मारामाऱ्या करा, याचे प्रचारही करा. आणि वर हे निवडून आले एका ताटात खातात बी, एका ठिकाणी राहतात बी, दारवाई एका ठिकाणी पेतात, एकामेकाले पोरगी देतात, पोरगी करतात, लग्नातही जातात एकामेकाच्या. आणि आपण इकडे कुस्त्या करून राहिलो घेणार जण. कोणासाठी? या भामटेसाठी. अंबादास भाऊ त्यासाठी तर आपण गेलो नाही. त्याचा प्रचार करायला मग आपल्याला पाहिजेच नाही ते. कुठे भांडणं करता बाबा खाली. गावात वाईट होते माणूस. का म्हणतात भाऊ शिवलाल तर काही सुधारला नाही. ज्ञानाच्या गोष्टी करून राहिला बा घरी. नाही तर भांडणाशिवाय दुसरं काही नाही. नाही गेला का तू फालतू? कसं आपली बदनामी होते त्याच्यात घेणं देणं. काय तर चालले फुकटेच करतात मग लोक. माग फिरलं की त्या कोंदील बुड्याला काही गरज आहे का? घरी 8-10 एकर वावर आहे बुड्याच्या. काही मागं फिरी गरज आहे कोणा मागू? अटी सहायचं काम करायला बोंब नाही पडत वावरात. पण चालला मागे प्रचार करायला. बापा प्रचार केला की कचोऱ्या, समोसे, भजे, मटण, मासोळी, अंडे सारं खायला भेटते. फुका फाकाचा 2 महिने निघतात तिकडे. इकडे काय आहे? करोडा वड्या आणि बेसन खाऊ थंडी गाळ झाली त्याची इकडे. मग काय करी गेला सारा जिबीन चट केला तो कंदील बुडा. राजा आपल्याला निपटत हो बापा. हे बोगस काम आहे ते. खायासाठी कोणाच्या मागं फिरता का? आपल्याला घरी काय एवढं पडेल का? घरी चटणी भाकर खाल्ली तर पुरली राजा. लयच ज्ञानाच्या गोष्टी पाहून राहिला वाशिवला. काय झालं काय माहित बा? काय चमन मोठा खाल्ला यानं. काय चमक कुकडे बसली आले. सरळच बोलून राहिला गडी. नाही तर मग तिरप्यात पैते बा. बा त्या राजकारणाच्या गोष्टी बंद करवा. लोकांचं कसं राग येते. लोक टचकन बोलतात मग आपल्याला कसं चॅनल चालवणं आहे आपलं. राजकारणाच्या बाहेर आहे बा. काय घेणं देणं नाही आपल्याला. बापा राजकारणात असं काम आपलं तोंडावर बोट हाताची घडी. आपण काहीच बोलत नाही. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिवलाल का काय तुमचा संबंध करून राहिला का त्या घंट्याचा? रोज भांडणं चालतात बा त्या घरी. त्या मायले साधून राहिले का त्याची बायको? जरासं समजून सांगणं त्या बाईले पोरीले त्या. का भांडणं होऊन राहिले त्या घंट्या घरी? घंट्याचा आलाय नाही मला सांगायला. काय लेखाचा पोरी आहे लेखाचा हा. सांगायलाच पाहिजे ना की बा अशी करून राहिली तशी करून राहिली माय बायको.
सांगणं नाही सवरण नाही काही नाही बा. हा बोलेल का बतालाय फोन. आम्हाला काही माहित नाही रे बा. तू जाणे तो गंठ्या जाणे बाबा. तुला संबंध करून दिलाय ते पाय काय आहे त्या घरी रोज कीर्तन वाजून राहिलं. भांडे फेकते ते बाई. काय एखाद्या दिवशी त्या बुटीला मारीन ते. तर कसं घोर होऊ शकते ना. तर पाय बा ते काय आहे पुरं अंबादास भाऊ आता जा तुम्ही पाहतो काय आहे तर. अंबादास भाऊ लयच ज्ञानाच्या गोष्टी शिकून राहिला राजा. कसा सुधारला हा एवढा हा. काय झालं बा शिवलाल लयच गोड बोलून राहिला बा. मला काही समजली नाही गड्या. काय माय कशी भेटली हो हे अवदाचा. त्या कोंबड्या सगळ्या अंगणात फिरून राहिल्या. काही नेव नेटकं तर जरासं काही येत नाही. झुळ करा की काही यावर चिवर करा. काही समजत नाही ना मनानं. आपल्याला सांगाच लागते ना. सांगल्याशिवाय तिला काही जमत नाही. तुलाच टंगटंग करून राहिली मा भोवती. सकाळपासून तेच लावलं तुला. जरासं काही विचार नाही करत. किरकिर ऐकूनच राहिली. बस झालं आता. एवढी लाज वाटते तुले तर जराशी धंद्याले हातपाय हलवा जराशे. एका खोलीत बसून राहिल्यानं काही धंदा आपोआप होईल नाही काही. आता तुला लग्न झालं. समजत नाही का तुला एवढं बी. तुला काही बापाच्या घरी नाहीस आता की ती महाराणी सारखी बसली तर आयता ताटीन तुले. असं नाही ना आता. अटी आपले काम आपल्यालाच करावं लागतात. मी मा बापाच्या घरी आयता ताट येत जा मला तर अटी बी आयताच येईन. अटी बी काही नाही करणार मी. पावला माय बाई इले माया सगळा सकन डंगरी चालू होऊन जाते. किरकिर सगळं डोकं मॅट होऊन राहिलं माय बाई. एका दिवसही नाही. रोज तेच ते लावून राहिली मा काना भवती. नको चालू ना. शिल्लक नको चालू ना. तुझी सासू ना मी जराशी पद्धतशीर बोल. इज्जत ठेवत जाय ना जराशी. इज्जत ठेवत जाय जराशी. तुला समजून सांगून राहिले तुला तर लयच वाईट वाटून राहिलं बाबा. नाकार निरा फुगेच येतात तू येतं. जरासं मी काही सांगलं की किती खेप किरकिर लावता मा भवती. हे नाही केलं ते नाही केलं. रोजच आहे ना. एका दिवसाचं नाही. कोणाचं डोकं दुखते ना एवढं सांगलं की. तुला स्वतःची अक्कल नाही. अक्कल नाही काय. आजूबाजूच्या बाया पाय ना सुना पाय ना कशा पटापट कामं करतात सकाळून उठून तर. आणि तू पाय पासल्या पायरी उठतं पासल्या पायरी सगळे कामं करतं. रेंदाडवानाची. मला आजूबाजूच्या बायाचं काहीच सांगायचं नाही. त्या करतील पण मी करत नाही म्हणजे करत नाही. सांगून राहिली आता. इकडली ना जरा काही कानात फुसफुस केलं की हे बुडी अटी येते माया हुरारटी. आणि मा कानात फुसफुस करते ते. हे अशी करते म्हणते तशी करते तू काऊन नाही करत. बस हेच काम आहेत का फक्त. असं काही वाटलं तर लपक नाही येत नाही बा की झाडझुळ करा की काही करा कामं करा सुनीच्या पुढे. ते नाही जमत. फक्त सुनीच्या पुढे काय जमते. चर तोंड चालवणं बस तेवढं जमते. हे पाय बाई मी तुझ्यासोबत काही जास्त शिल्लक बोलून नाही राहिली. आणि माझ्या चरचरण गिरचर काही काढू नको. सांगून राहिली मी. मा पोराला सांगेन तर तुला चांगलं कुट्याला लावी ना. मारायला सांगेन चांगलं. सांगून राहिली तुले. झालं गाड सुरू बा. सकाळी झाली ना रे गळा. कसं रे काय रे बापा कसंच काय समजून सांगू रे मी. अरे सुद्धा अजून दिवसही निघला नाही ना. झालंय तुमचं कीर्तन चालू. काय बाया आहे की सैतान आहे तुम्ही. कशाच काय बाबा तुम्ही काय मला समजत नाही बा. या डंगरीला सांगा ना. सकाळून उठली नाही मी तर मा कानाभोवती किरकिर लावते बा. मग माझ्या डोकं मॅट नाही होणार काय. पाय रे कशी बोलते येतं डंगरीन गिंगरी. काही बोलली नाही बा मी बापा. काहीच बोलली नाही ना. एवढंच म्हटलं की हे जरा साफसूफ ठेवत जाय बापा. कोंबड्या गिंबड्या फिरतात सगळं झाडझुळ गिळझुळ करत जाय. एवढंच म्हटलं मी ना. पाय ते कशी बोलून राहिली मला. पाय तुला देखत बोलून राहिली की नाही. तुला मी रात्री समजून सांगितलं काय आहे तो. तरी तुझ्या ते सुरू झालं काय टुंग. शिकेलास ना तू. काय हे रिकामे कामं करून राहिली. काय भांडणं करतो बा. समजत नाही का तुला आपण कसं वागा काय आहे तो. तर माणूस आहे बडबड करतच असते. सोडून द्या आपण या कानानं. तू तेच चालू आहे बा. तू अशी घोड्यावरच कुठं भांडणच करायला येतं. असं कसं म्हातारा माणूस आहे बापा. कशी बोकांडलीच चालते का तुमची माय. मग मला काही बोललीच चालते का तुमची माय. आणि रोजच झालं ना. एका दिवसाचं नाही की ऐकून घेईन म्हणून मी रोज कोण ऐकत जाय ना. हे मी बी नाही ऐकत. माणूस की तू बोलायला शिक जरा शिक. असं इज्जत द्यायला शिक लोकाईले जरा शिक. कार्य करणं हे काय पद्धत आहे का बोलायची. दोन तर हबाळ्यात मारी भेजा खाची जास्त गरम नको करू मला. तुला ऐकून राहिलो तर जास्त तू चरक भादर करून राहिली काय. अरे मार मला. तू त्याचीच वाट पाहून राहिला ना. मला मारायचीच वाट पाहून राहिला तू. मार. तुला वाटते की त्या बापाचाच माल आहे. मारून तर पाय फक्त. मारून तर पाय मग सांगतो तुला कसं आहे तर. नाही बाराच्या भात गमावला तर मग म्हणजो. त्या जिबील जरासं आवरणं नवरा आवणं मी. काय तब्बशा धुणार नाही काही. पद्धतशीर बोलणं. नवरा आहे तर काय करू. नवरा बी मला काही बोलीन का मग. सासू तर बोलूनच राहिले मग नवरा काही बोलीन काय. तुम्ही दोघं पाहिले काही निराटी काय सत्ता चालून राहिले का. या कानपट्ट्या शकाच लागतात मला आता. त्याशी नाही मिळेल तो. मारलं मी चालली बाबाच्या घरी. आता नाही येत या घरात मी. आता कधीच नाही येत. मी चालली बाबाच्या घरी. बाबू गंठ्या काले मारलं बाबू तिला. काले मारलं बापा समजून सांगताना. मारलं काले पाय भरते गेलीन बापा लढत रे. चालली ते आता तिच्या मायच्या घरी चालली रे ते. मा तू काही टेन्शन नको. सळले दहा कुपान कुठेच नाही जाते. नाटकं करून राहिली ते खायची. अरे बाबू जाय तिच्या मागे. जा रे बापा कुकडे जाईन ते. जा लवकर बापा तिच्या मागे. थांबणं असे कोण करून राहील तू. काय जाऊ नको तू. होतच असतात घरी भांडणं. होत नाही तसं नाही ना. आता काल आवरून राहिले मला. आता काल थांबून ठेवून राहिले. मी पाहिजेत नाही तुम्हाला. तुमच्या घरात पाहिजेत नाही ना. मी राहतच नाही आता. चालली मी मा बाबाच्या घरी.
मुंशीराम भाऊ वाजलं राजा वाटते यायचं. हो भांडणं झाले वाटते राजा. बायको चालली याची, बायको चालली हो बाबा. हो आजकालच्या पोरी काय ऐकत नाहीत की भाऊ. जरा काही म्हटलं की उचलली झपटी की निघाल्या. आपल्या वेळेस होतं काय असं. आपल्या बायकोला 2-4 लाताही मारल्या, झोडली खेटराने तर काही कुठे जाय ना घर सोडून. आजकालच्या पोरी तर थैली उचलली की निघाल्या. माय बापाचं घर यायला सोपीच दिसते. जाऊ नको ना. अशी काय करून राहिली तू पेसाड्यासारखी. काय ना 4 चौघ पाहून राहिले गावातली इज्जत जाऊन राहिली वाघेन नाचेनं. अशी काय उचलली की चालली करतो बापा. मी काही तुला जास्त कोणी काही बोललं नाही तुले. हो ना, तुम्हाला तुमच्या इज्जतचं पडेल आहे ना. तुम्ही तुमच्या मायच्या देखत मला थापड मारली तर माझी इज्जत नाही गेली का? का नाही गेली का माझी इज्जत? काही मारायचं काय म्हणता का मला? आता हात सोडा बाय. मला जाऊ द्या, मी माझ्या बाबाच्या घरी चालली. आज आकादच आहे बा. हे बाई दिल्यावानी काही बावा नाही रे बापा. नाटकच करते का साऱ्या दुनियाची. सासूल्या का अशी तशी बोलते का. तिची इज्जत काहीच ठेवत नाही. आणि वरून या घंट्यानं काही म्हटलं असेल तर चालली बापा या घरी थैली उचलं. काय बाबा बाई आहे की शैतान आहे बापा हे. बाबू घंटन काय झालं रे? नाही झालं, काही नाही झालं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चालणं घरी चालणं. ही विचारून आले लोक. आपली इज्जत चालली ना. तू समजून घेत जाय ना. तू कचरा होते का? तू नाही होते बा. चालणं मोकड्यान घरी. मला काही करायला लागत ते इज्जत आणि फिज्जतचं. इकडे माझी इज्जत चालली, माया कचरा होऊन राहिला या घरात. तर ते नाही समजून राहिलं तुम्हाला. मला मारता का तुम्ही? मारता काय? माय बाबांनी मला कधी हात उठवला आणि तुम्ही मला मारलं बी? ऐकत नाही का तू? म्हटलं ऐक ना तू. चालणं घरी, चालणं मुकड्यानं. तमाशा नको मांडून गावात. हे मटमट पाहून राहिले हो लोक. ऐकत जाईन तू जराशी. ऐकत जाय ना. ते मला काही सांगायचं नाही, अजिबात बोलायचं नाही माझ्यासोबत. रस्ता सोडा माझ्या मुकाट्यानं. सोडा रस्ता. चालली मी माझ्या बापाच्या घरी आणि कधीच पाय नाही ठेवणार मी या गावात. तुमच्या घरातही नाही पाय ठेवणार. चालली मी. तू अशी कोण करून राहिली? जाऊ नको ना. काय जातं काही घेणं देणं. फालतू तमाशा जगाला दाखवून राहिली तू. ते मला काही सांगू नका ना. भाषण नका जोडून राहते. मी माझ्या मतानं करतो. सक्षम आम्ही निर्णय घ्यायले. काही बोलायचं नाही माझ्या मतात काहीच. थांबणं जाऊ नको ना. अशी कोण करू राहील तू? तर बरं बोलून राहिला तर मला. थांबणं. पहिले कुठे गेलता तर मारायच्या अगदी कुठे गेलता तो? बायकोले कसं मला समजत नाही का? बाबू घंटन काय झालं रे? काऊन गेली ती बायको थायचं नाचत? सांगा मुंशीराम भाऊ. सकाळ निघली की माझ्या बायको भांडण करते माय बरोबर. आज मी ते थोडंसं तिला बोललो तर बोललं ती डायरेक्ट थैली उचलली बा निघाली पोयात. आता सांगा आता काय करू मी? इकडे हळ आणि इकडे हिर आहे. मला मायले बोलता येत नाही. बायकोले बोललं तर ही अशी करते नाटकं. मग ते जाऊ दे, मुकड्यान जाऊ दे. थंडी झाली की आपण येते वापस. तू आठवण आली की नाही बरोबर यायचं थैली उचलून. आता काही फोन लावू नको तिले आणि तिच्या नाही नको लागू आता. काय ना मुंशीराम भाऊ, इज्जतचा कचरा होते ना राजा. याच्यात काही अर्थ नाही ना. सासू सासरी कसं मग हे बोलतात ना मग आपल्याला. देणारे तिले काही इज्जतचं पडलं नाही त्या बायकोले. तुले काय एवढं इज्जत करून राहिला माणसाही जात असल्या. एवढा भिवून राहिला का लटर पुस कामं करून राहिला. मुतनं शेंडी तिच्या जाऊ दे गेली तर. पाहून घेऊ. गंठी बायको गेली रे फोन. काही खरं नाही रे बाबा. आता साधूबा जाणं मग बायकोला घेऊन वापस. जाऊ दे बाबा. ते आता वापस नाही येणार बाबा. आता राग भरेल आहे ते. आता कोणी इंद्रदेव उतरला तरी चाल म्हटलं बाई वापस तर येत नाही ते आता. तुला सांगतो मी. तिचा राग शांत झाल्याशिवाय ते काहीच करत होत नाही आता. ते मॅटर साठवतच होत नाही. तुझा आता मुकड्या घरी. बाबा तुम्ही नाही आणत तर मी जातो. थांब ना. जाऊ नको ना. लेखाचं पोराचं लग्न इकून तिकून होय ना झालं तर असं आहे. हे फुटकडं भर भेटलं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.